आपल्यासोबत काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आहेत. सर, आज विधान परिषदेची निवडणूक आहे. 11 जागा आहेत, 12 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत. कसं बघताय? ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रज्ञाताई आहेत, ह्या सर्वात जास्त मताने निवडून येतील. कारण आमच्या मतं जी आहेत ती सगळी इंटॅक्ट होती. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, आमची महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. कारण आम्ही सगळे तिन्ही पक्षाचे आमदार एकत्र येऊन आम्ही आमचं कोट्याप्रमाणे मतदान केलेलं आहे. आणि ते मतदानामुळं तिन्हीच्या तिन्ही आमचे उमेदवार निवडून येतील. नक्कीच. पण 2001 पाठीमागे जी राज्यसभेची निवडणूक झाली, त्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये अनिल आणि नवाब मलिक असतील यांना मतदानाचा हक्क राज्यसभेच्या निवडणुकीसाठी बजावता आला नाही आहे. परंतु जे आता भाजपचे गणपत गायकवाड आहेत, त्यांच्यावर जे गोळीबार प्रकरणामध्ये तुरुंगामध्ये आहेत, त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यात आलेला आहे, असा न्यायालयाने पत्रही दिलेलं आहे. एकूणच याकडे कसं बघताय? आता अजूनही हुकुमशाही यांच्याकडे आहे. आम्ही करत तेच कायदा, ही त्यांची पद्धत गेली कित्येक वर्ष आहे. अजूनही मतदानाला सुरुवात होणार आहे. अजूनही ते दादागिरी करू शकतात, अजूनही काय मतं बाद करू शकतात. आणि त्यांचा उमेदवार कसा निवडून ह्याच्याकडे ते लक्ष देत आहे. आणि आज त्यांची तयारी ती चालू आहे. ही भीती वाटते की याच्यामध्ये यांनी कुठेतरी पार्सलिटी केली नाही पाहिजे, नाही तर आमचे तिन्ही उमेदवार निवडून 100% येतील. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाचा सूप वाजलेला आहे. एकूणच या गेल्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही या विधानसभेमध्ये आहात. कसं बघताय सरकारचा कारभार आणि तुम्ही तुमच्या मतदारांना काय आव्हान करणार आता? ह्याच्यामध्ये हे घोषणाबाज सरकार आहे. ह्याच्यामध्ये नुसत्या घोषणा करायच्या, लोकप्रियता मिळवायची आणि जनतेच्या हातामध्ये काही नाही आहे. आज शेतकरी रस्त्यावर आहे, कामगार रस्त्यावर आहे, युवक रस्त्यावर आहे आणि महिला अन्याय. आज आपण पाहिलं असेल तर पब संस्कृती या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या राज्यामध्ये काय परिस्थिती चालली आपण बघितले. काल वरळीमध्ये कुटुंबाचं पत्नी म्हणजे ते नौका म्हणून कोळी बांधवाची पत्नी चिरडून मारली. अशा पद्धतीचं हे राजकारण आहे. याच्यामध्ये पब संस्कृती वाढलेली आहे आणि याच्यामध्ये जे अधिकारी आहेत, राज्य शुल्क उत्पादनाचे जे अधिकारी आहेत ते त्यामध्ये पार्टनर आहेत, पोलीस पार्टनर आहेत. आणि अशा पद्धतीने पब संस्कृती वाढली. याच्यामध्ये प्रशासन आणि शासन हे पूर्णपणे डिफॉल्टर आहेत. आणि याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला मुंग्यासारखं मारायची वेळ आलेली आहे. आणि शासन घोषणेत आणि खुर्चीत अडकलेले. याच्यामध्ये जनतेला काय मिळणार असं वाटत नाही. हा महाराष्ट्र लुटायला निघलेले सरकार. आगामी काळामध्ये विधानसभा निवडणूक आहे, तुम्ही रिंगणामध्ये असणार आहात, काय आव्हान करणार तुम्ही? नाही, शेवटी आमचा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र गुन्हेगारमुक्त झाला पाहिजे, हा महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे, हा महाराष्ट्र शेतकरी सुरक्षित राहिला पाहिजे, सर्व जनता सुखी राहिली पाहिजे आणि हे राज्यामध्ये परत एकदा शिवशाहीचं छत्रपतींचं राज्य आलं पाहिजे. नक्कीच. हे होते रवींद्र धंगेकर. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.